हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज इथं आपण बनवणार आहे सिंदूरदानी. त्याला आपण कुमकुम बॉक्ससुद्धा म्हणू शकतो. इथे असं मनात आलं की घरीच बनवूया म्हणून ट्राय केले. तर इथे मी एका कार्डबोर्डचा अशा शेपमध्ये मी कट करून घेतलेलं आणि जे एजेस आहेत, साईडचे जे एजेस आहेत त्याला मी मास्किंग टेपने कवर करून घेतलेलं. आता इथे आपण नेहमीप्रमाणे क्लेचा वापर करणार आहे. तर क्ले असा मी मिक्स करून घेतलेला आणि नंतर मग पावडरच्या साहाय्याने आपल्याला त्याला अशी पोळीसारखी पोळी लाटून घ्यायची. आधी छान मिक्स व्हाईट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा असतो. तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, नंतर जो आपण कार्डबोर्डचा शेप कापून घेतलेला होता तर त्याला आपल्याला फेविकॉलने पूर्ण अर्धं कवर करायचं आहे. एकाच वेळेस एवढं बसत नव्हती ना ती पोळी, तर अर्ध्या ह्याच्यात मी हे केलं आहे, अर्ध्या ह्याच्यात लावून घेतलेलं आहे. आता इथं बोटांच्या साहाय्याने आपल्याला ज्या साईडच्या एजेस असतात ना त्यासुद्धा कवर करून घ्यायचे. त्यालासुद्धा हलक्या हाताने दाबत जायचं आहे. इथं तुम्ही जेव्हाही हे क्ले लावता ना तेव्हा पावडरला हाताला लावत जावा. पावडरने काय होतं, आपल्या हाताला ना क्ले चिटकत नाही. आणि बरेच जण पाणी पण वापरतात, पण मी अजून काय पाणी वापरलेलं नाही आहे. तर आतापर्यंत तर पावडरनेच काम झालेलं. आणि पावडर पण काय असली की आपल्या घरात जी आहे ती पावडर वापरायची आहे आपल्याला. आता इथे बघा अशा याच्यामध्ये मी सगळ्या जो कार्डबोर्ड होता त्याला कवर करून घेतलेला आहे. आणि मग नंतर आपल्याला ते असं बोटाच्या साहाय्याने छान प्लेन करून घ्यायचं आहे, कारण अर्ध्या भागामध्ये आपण लावलेलं ना. तर असं पूर्ण इव्हन झालं पाहिजे, सरफेस असा एकदम प्लेन झाला पाहिजे असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे साईडला बघा जे साईडचे एजेस आहे तर आपण मास्किंग टेप लावलेला होता, पण तरीही क्ले लावल्यावर पण थोडं असं राहिलेलं, तर ते सुद्धा नंतर आपल्याला छान असं प्लेन करून घ्यायचं आहे. याला थोडा वेळ लागतो तर वेळ लागू द्या, पण छान दिसलं पाहिजे, बस आपण जे बनवतोय ते छान झालं पाहिजे असं आहे. तर हे बघा इथे पावडरच्या याने मी छान असं प्लेन करून घेतलेलं. आणि मग परत आपल्याला इथे क्लेचं काम पडलेलं. तर इथे काय केलेलं, क्ले घेतलेला आणि त्याला असं छान असा रोल करून घेतलेला आणि फेविकॉलने परत त्याला चिटकवून घेतलेलं. जर तुम्ही स्टार्टिंग जर असाल, म्हणजे तुम्ही जर नवीनच स्टार्ट केलेलं असेल तर एकदाच क्ले बनवून ठेवू नका, कारण तो लवकर वाढतो. थोडं बनवत जावा. ज्याने काय होणार, म्हणजे लवकर प्रॅक्टिस नसते तर म्हणजे मला पण काही एवढी प्रॅक्टिस नाही, पण आता थोडेफार झालेली आहे त्याच्यामुळे लवकर होतं. तर याने काय होतं, ती क्ले लवकरच वाळून जातो आणि मग नंतर काही कामामध्ये येत नाही. तर त्याच्यासाठी थोडा बनवा आणि मग नंतर तो वापरत जावा. बघा अशा प्रकारे मी हे असं लावून घेतलेलं, असा ट्रेसारखा बनवलेला ट्रे झाला असं समजा. आता हे असं प्लेन वाटत होतं, तर इथे काय केलेलं, इथे असे छान असे डॉट मी दिलेले आहे. तर हे डॉट द्यायला पण तुमच्याकडे असं समजू नका की आता माझ्याकडे म्हणजे नाही का टूल्स नाही वगैरे, तसं काही नाही. तुम्ही कशाने पण तिथे डॉट देऊ शकता. आता हे जोपर्यंत मी वाळवायला ठेवते तोपर्यंत माझ्या मुलांनी त्याच्यावर नक्षीकाम करून ठेवलेलं होतं. तर आणखी एक टिप अशी की जर लहान मुलं असतील आणि तुम्ही जर क्राफ्ट बनवत असाल तर प्लीज ते खाली ठेवू नका. आता हे इथं इरेज करता आलं म्हणून ठीक आहे, दुसरं जर असतं तर ते खराब झालं असतं नक्कीच. तर बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे मी माझ्या लहान मुलांचे आईस्क्रीम असे याच्यामध्ये बघा असे बिस्किट येतात खायला छोटे. तर हे असे छोटे बॉक्स मी लावून ठेवलेले होते. म्हणलं याचं कधीतरी काही बनवू आपण, तर हे आता बघा माझ्या कामात आले. तर इथे मी असं छान त्यांचा शेप घेऊन बरोबर राऊंड शेप, खालचा जो बेस होता त्याचा राऊंड शेप बरोबर पेन्सिलने ट्रेस केला. तो ट्रेस झाला की मग परत आपल्याला क्ले वापरायचा आहे. हे जे क्राफ्ट बनवलेलं आहे याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात क्लेचा वापर झाला आहे. तर हे बघा असं आपल्याला त्यांचा बेस बनवून घ्यायचा आहे. असं जर प्लेन ठेवलं असतं तर एवढं उठून दिसलं नसतं, पण आता हे झाल्यावर बघा किती छान दिसतं. तर बघा हे असं दोन्हीही जेव्हा आपण लावून घेतो त्यावेळेस थोडंसं ॲडजस्ट करून घ्याल. वरून पण छान, म्हणजे चिटकवल्यावर पण छान दिसलं पाहिजे असं. तर हे थोडंसं मला एका साईडने जास्त वाटत होतं, मग मी थोडं सरकवून त्याला जवळ करून घेतलेलं.
हे बघा. तर अशा प्रकारे हे छान चिटकवून पण झालं बघा. आता इथे काय झालेलं, इथं मला असं थोडं प्लेन वाटत होतं, तर मग इथे पण काय केलं, जे बेसला आपण क्ले लावलेलं आहे ना, तर त्यालासुद्धा मी काय केलेलं, आपली अगरबत्तीची काडी होती, तर अगरबत्तीच्या काडीने असे होल करून घेतलेले. हे बघू शकता तुम्ही. इथे तुम्हाला जर कधी तुमच्या आवडीचंही तुम्ही करू शकता, असं काही नाही की तुम्ही डॉटच देऊ शकता वगैरे. तुम्हाला जर वेगळी डिझाईन आवडत असेल तर तुम्ही साईडच्या एजेसला तुम्ही क्रॉस काढू शकता, क्रॉस 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 असं काढू शकता, किंवा अशा अशा झुकत्या लाईन्स तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही आवडीनुसार तुम्ही तिथे करू शकता. बघू शकता. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर जे झाकण तयार करायचे आहेत, तर इथे मी परत कार्डबोर्ड घेतलेला आणि तो बरोबर शेपनुसार कट करून घेतलेला. तर आपल्याला असं टाईट बसणारं झाकण याच्यावर पाहिजे नव्हतं, अगदी म्हणजे उचललं की निघालं पाहिजे असं पाहिजे होतं. तर थोडं कमी म्हणजे थोडं लहान आपल्याला ते हे करायचं, कारण वरून आपण क्ले पण त्याला लावणार आहे. तर त्याच्यामुळे आधीच जो कार्डबोर्डचा शेप आहे तो थोडा असा सैलच हवा, की जो हलणारा हवा त्याच्यामध्ये. अशा प्रकारे दुसरं पण मी कट करून घेतलेला. आता इथे आपल्याला परत क्लेचाच वापर करायचा आहे. तर इथे क्लेनी मी काय केलेलं, परत फेविकॉलने त्याला कवर करून घेतलेलं. जसं आपण बेसचा ट्रे बनवला होता ना, बस तसा आपल्याला असं छान प्लेन सरफेस बनवून घ्यायचा आहे. आणि जे साईडच्या एजेस आहे त्यासुद्धा त्यांनीच कवर करून घ्यायचं आहे. पावडरने हळूहळू पावडरने थोडंसं ओढलं ना, की तो निघतो बरोबर जवळ, म्हणजे असा पूर्ण पसरतो. बस आपल्याला हळूहळू करायचं आहे आणि हलक्या हाताने करायचे. आता इथे बघा, असं काही मला आयडिया नव्हती की इथं असं बनवायचं तसं बनवायचं, म्हणून आधी मी असं प्लेन असं एकासमोर एक असं ठेवून दिलेलं. नंतर मला असं वाटलं हे काय एवढं छान असं उठून दिसत नाही आहे, तर मग नंतर आयडिया चेंज केली, कारण असं काही एवढंही डोक्यात नसते ठेवलेलं. तर मग बघा, हे असं मी शेप थोडेसे तिरपे केले. इथे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काहीही ठेवू शकता. हे बघा. आणि नंतर असं छान असं झाकणसुद्धा रेडी झालं बघा. हे आता असं दिसतंय, नंतर झाल्यावर तर वाटत नाही की हे कार्डबोर्डचं आहे किंवा हे टाकाऊपासून टिकाऊ असं बनवलेलं आहे. कुणी म्हणाल की कोणत्या दुकानातून आणलं, एवढं छान दिसतं. हळदी कुंकूला तुम्ही वापरू शकता, तुम्ही मंदिराजवळ ठेवू शकता. तुम्ही रोज सकाळी पूजा केल्यावर हळदी कुंकू लावत असाल तर त्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. हे बघू शकता. अशा प्रकारे दुसरंही झाकण मी रेडी करून घेतलेलं. याच्या साईडला मी थोड्याशा अशा छोट्या 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 लाईन्स ओढून घेतलेल्या. आता दुसरं पण झाकण मी तसंच बनवून घेतलेलं. तुम्हाला फक्त व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी एकच बनवून दाखवलेलं. आता हे छान वाळवून घेतलेलं आणि मग नंतर एक लास्टमध्ये जेसोचा, हे दोन्हीही वाळवून घेतलेले होते आणि नंतर जेसोचा कोट याला दिलेला. बघू शकता. आता हा कोट दिल्यावर पण आपल्याला थोडं वाळवून घ्यायचं आहे याला, आणि हे ड्राय झाल्यावर मग आपल्याला याला आवडीनुसार कलर द्यायचा आहे बस. आणि आवडीनुसार कलर म्हणल्यावर तुम्ही म्हणाली तर ब्लॅक कलर का देते ही, तर तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरंच कलर करू शकता. मला आता हे कुमकुमदानी म्हणल्यावर मला असं वाटतं की सगळ्या मल्टी कलरमध्ये हे काही छान दिसणार नाही, लहान लेकरागत होणार हे, तर मला काही तसं नव्हतं करायचं. एक छान लुक द्यायचा होता. त्याच्यामुळे काय केलं, सगळ्या जे बनवलेलं क्राफ्ट आहे त्याला सगळ्याला ब्लॅक कलर देऊन दिलेला आधी.
छान ब्लॅक कलर. आणि हा ब्लॅक कलर झाल्यावर लगेचच करायचं नाही आहे. याच्यावर आपल्याला एक गोल्डन कलर द्यायचा आहे, तर तो लगेच नाही द्यायचा. हा ब्लॅक कलर वाळवून झाल्यावर, हा ड्राय झाल्यावर मग नंतर आपल्याला त्याच्यावर करायचं आहे. तर म्हणजे ओल्या ओल्या याच्यामध्ये हा जो कलर आहे तो सुद्धा निघू शकतो. तर त्यासाठी आधी हा जो ब्लॅक कलर दिलेला आहे तो आधी छान वाळवून घ्या, ड्राय करून घ्या. आणि मग आता बघा, तुम्हाला हे बघा, आता माझ्याकडे हा गोल्डन कलर होता आणि असा टूल होता माझ्याकडे, तर तुम्ही इथे स्पंजसुद्धा वापरू शकता. तर असं काही नाही आपल्याकडे टूलच पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारे हलक्या हाताने मी थोडं काय केलं, माझा जोर जास्त पडला तर ते जरा थोडं डार्क वाटते. नंतर मी केलं, थोडंसं लाईट केलं मी नंतर. तर बघू शकता तुम्ही, असं एकदम लाईट हाताने आपल्याला तिथं असं लावायचं आहे फक्त. पूर्ण झाल्यावर तुम्हाला वाटणार नाही की हे तुम्ही घरी बनवलेलं आहे, किंवा तुम्हाला कोणी तुमच्याकडे बायकासुद्धा आल्यावर म्हणणार नाही की तुम्ही हे घरी बनवलेलं आहे. कुणाला विश्वाससुद्धा होणार नाही, एवढं छान हे दिसतं झाल्यावर. ते नंतर तुमचं कौतुक करतील ती गोष्ट वेगळी आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे गोल्डन कलर द्यायचा आहे. अगदी कमी खर्चामध्ये, म्हणजे मला इथे फक्त क्लेसाठी ₹25 ₹25 मला फक्त क्लेसाठी इथे लागले. आणि क्लेसुद्धा ₹25चा मी वापरलेला सुद्धा नाही. तर इथे म्हणजे तुम्हाला सांगते 10-12 रुपयामध्ये हे एवढं झालं असेल बघा. तर हे नक्की करून बघा, खूप सोपं आहे. इथे काहीही कसलंही कठीण काम इथे नव्हतं आणि खूप लवकर होणारी गोष्ट आहे. प्लीज करून बघा आणि कसं झालं मला पण सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू सो मच.